आहेत। विशेष करून आता झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं, शेतकरी उद्ध्वस्त झाले। आजही आपण पाहिलं असेल की आज 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू असताना सुद्धा सरकार त्याच्याकडे मुद्दामून दुर्लक्ष करत आहे। अधिवेशनाच्या काळातही शेतकऱ्यांच्या आत्महत्या चालू होत्या, आम्ही त्यावेळेस प्रश्न उपस्थित केले, पण शेतकऱ्यांच्या विरोधात महाराष्ट्रातलं भाजपप्रणीत सरकारचं जे धोरण आहे, केंद्र सरकारच्या नरेंद्र मोदीचं धोरण आहे, ते स्पष्ट होते आहे। आणि आम्ही शेतकऱ्यांना वारंवार आवाहन करतो की कोणी आत्महत्या करू नका। आपल्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आमचं सरकार आल्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्ण न्याय देऊ। MSP असेल, कर्जमाफी असेल, या सगळ्या विषयावर प्रामुख्याने आम्ही भूमिका घेऊ। पण जे आभाळच फाटलेलं आहे, शेतकऱ्यांचं हे वर्ष कसं जाणार, त्याचं घरचा उदरनिर्वाह कसा होणार आणि घेतलेलं कर्ज कसं परत करायचं, या चिंतेमध्ये शेतकरी आहे आणि त्याच्यामुळे आत्महत्या होतात आहेत। आणि म्हणून या सरकारला जाग येण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे। त्याचप्रमाणे महागाई, बेरोजगारी हे जे प्रश्न आहेत, याही प्रश्नाला घेऊन काँग्रेस रस्त्यावर उतरलेली आहे। आणि या सरकारने ज्या पद्धतीनं राज्यावर कर्ज लादून महाराष्ट्राच्या प्रॉपर्टीज विकायला काढल्यात, विकतात आहेत, त्याचाही विरोध आम्ही मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रामध्ये करतोय। एकीकडे लाईटचे बिल आपण पाहिलं असेल ते 2 बल्ब जाळणाऱ्याच्या कुटुंबाला सुद्धा 3-3, 4-4 हजार रुपयाचं बिल आलेलं आहे। एकीकडे मीटर बदलवण्याची धोरणं सरकारची, ज्याला रिचार्ज मीटर लावण्याचा